आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। शिक्षक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली आहे। टीईटी सक्ती विरोधातील आंदोलनात दरम्यान हा प्रकार घडलाय। शिक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती वाद झालाय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतमध्ये जाण्यावरनं हा सगळा प्रकार घडलेला आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हा वाद झालेला आहे। एकीकडे हे सगळे शिक्षक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अर्थातच शिक्षकांच्या मागण्यांचं निवेदन घेऊन त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचं होतं आणि त्याच वेळेला पोलिसांसोबत मात्र चांगलाच वाद झाला। अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल, काय नेमकं घडलं या गेटवर? प्रज्ञा, टीईटीच्या सक्तीविरोधात शिक्षकांचा मोर्चा जो आहे तो दसरा चौकातून निघाला आणि हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जाण्यावरून शिक्षक आणि पोलिसांमध्ये काही जी वाद जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं। हमरीतुमरीपर्यंत हा प्रकार जो आहे तो आलेला होता। काहीची धक्काबुक्की जी आहे ती सुद्धा या सगळ्या प्रसंगामध्ये पाहायला मिळाली होती। खरं तर शिक्षक जे आहे ते कुठेतरी टीईटीच्या या विरोधात आक्रमक भूमिका जी आहेत ते घेताना पाहायला मिळतात। एक शिष्टमंडळ जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आतमध्ये गेलेलं होतं, मात्र तरी देखील काही शिक्षकांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला आणि त्याच दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र हे शिक्षक जे आहे ते कुठेतरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। या सगळ्या प्रसंगामध्ये या पोलीस आणि शिक्षकांमध्ये काहीसा वाद जो आहे ते शाब्दिक चकमक झाल्याचं प्रसंग जो आहे त्या दरम्यान पाहायला मिळाला। मात्र पोलिसांनी या सगळ्यांना शांततेचं आवाहन जे आहे ते सुद्धा करण्यात येते। त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये जर पाहायचं झालं तर शिक्षक जे आहे ते मोठ्या घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। एक शिष्टमंडळ जे आहे ते आता थोड्याच वेळात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बाहेर देखील येईल। मात्र या सगळ्या प्रसंगामध्ये पाहायचं झालं तर टीईटी सक्तीच्या विरोधात शिक्षक कुठेतरी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत सुद्धा असताना या सगळ्या प्रसंगावरून पाहायला मिळतात। प्रज्ञा, नक्कीच। मात्र सध्या आपण ज्या पद्धतीने हे शिक्षक आक्रमक झालेले आहेत ते पाहतो आहोत आणि मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते। साधारण कोल्हापुरातनं किती शिक्षक या ठिकाणी दाखल झालेले होते? किती शाळा सध्या कोल्हापुरातल्या बंद आहेत? साधारण जवळपास 2000हून अधिक शाळा ज्या आहेत त्या जिल्हाभरामध्ये बंद आहेत। प्राथमिक, माध्यमिक या सगळ्या शाळा बंद आहेत। या सगळ्या शाळा बंद ठेवून टीईटी सक्तीचा विरोध जो आहे तो कुठेतरी या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी दर्शवलेला। अनेक शिक्षक जे आहेत ते या मोर्चामध्ये आज सहभागी झालेले आहेत। आमदार सुद्धा जे आहेत ते शिक्षक आमदार आहेत, जयंत आसगावकर असतील, शरद लाड असतील, ते सुद्धा या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। हा निर्णय जो आहे तो तात्काळ मागे घ्यावा अशीच भूमिका जी आहे ती या सगळ्या मोर्चामधून पाहायला मिळते। त्यामुळं शासन नेमका काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।